महाराष्ट्र में ओबीसी समाज के बीच बढ़ते असंतोष के बीच भिवंडी में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के नेतृत्व में जोरदार प्रदर्शन किया गया। यह आंदोलन मराठा समुदाय को ओबीसी श्रेणी में शामिल करने के मामले में विवाद के बाद शुरू हुआ। भिवंडी में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के तालुकाध्यक्ष भगवान ठाकुर के नेतृत्व में प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने जमकर विरोध जताया और कहा कि मराठा जाति को ओबीसी श्रेणी में शामिल नहीं किया जाना चाहिए। भगवान ठाकुर और प्रतिनिधियों ने एक ज्ञापन सौंपा और प्रशासन से ओबीसी समाज के हितों का ध्यान रखने का आग्रह किया। मराठा समाजाला जो संघर्ष करून जो जीआर आता आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। त्याला कारण असं आहे का जर पुढारलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओबीसी जे अगोदरच मागासलेले आहेत, जो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे। हा अन्याय हा सामाजिक असेल, राजकीय असेल, हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समाजातील नोकरी जी मिळायला हवी सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यावर तर फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून हा जो त्यांनी जीआर काढलेला आहे परवा दिवशी त्या जीआरचा आम्ही निषेध करतो। त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतले तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्यामध्ये खाली जे समाज आहेत एससी आहेत एसटी आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट तुम्ही करणार का, आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का आणि मग ते स्थान आम्हाला पण देणार का, ते आरक्षण आम्हाला पण देणार का, ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत। आमच्या ओबीसी मध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही। हे जे आंदोलन झालं ते मिळे दिले सरकारने त्यांना येऊन दिले आणि हे तो आंदोलन अगोदर टाकलेल्या कार्यक्रमाप्रमाणे झाले। परंतु मुंबई बंद एक मोठं संकट मुंबईला गणपती उत्सव असताना सुद्धा त्यावेळी आंदोलन केलं, ही त्यावेळी ताकद दाखवली मराठा जातीने। परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने आम्ही जाऊ कसाऱ्यापासून खोपोली पासून आणि पनवेल पासून मुंबईत येण्यालाच बंद करू। इथे दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावर जातील। तिथे आम्ही प्रयोग केले, रस्त्याच्या बाजूला साखळी प्रयोग केलाय आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोल मध्ये राहत नाही। या समाजाचा इतिहास आहे, गोळ्या घातल्या तरी घाबरतल्या बंदुका ओचकून म्हणजे हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर करण्याचे एवढं आहे। परंतु आज आम्ही लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत। बोला अरे सरकारच नाही आहे, एकमेकाला सामील आहेत। दोन मुख्यमंत्री मराठा आणि जो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरड आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागत नाही, हिसकावून घेणार। ओबीसीच्या याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही केलेला आहे। आमची एकच मागणी आहे की आम्हाला दिलेलं आरक्षण मध्ये कोणाला समाविष्ट करू नये, अन्यथा आम्ही आगरी कोली बांधव 348 जातीमध्ये असलेल्या ओबीसी रस्त्यावर उतरून त्यांना दिलेलं आरक्षण हाणून पाडू। तसेच आमच्या ज्या शैक्षणिक धोरणाविषयी काही मागण्या आहेत त्या देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि आम्ही शासनाला जाहीर करतो की आमच्या निवेदनाचा जर आपण योग्य तो विचार केला नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात याच्यापुढे देखील साखळी उपोषणं, धरणे, मोर्चे काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून आम्हाला न्याय द्यावा। हाँ, या जीआर संदर्भात मी बोलू इच्छितो की मराठा समाजाला जो संघर्ष करून जो जीआर आता काढलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। त्याला कारण असं आहे का जर पुढारलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओबीसी जे अगोदरच मागासलेले आहेत, जो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे। हा अन्याय हा सामाजिक असेल, राजकीय असेल, हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या
समाजातील नोकरी जी मिळायला हवी सर्व क्षेत्रामध्ये, त्याच्यावर तर फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे. आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून हा जो त्यांनी GR काढलेला आहे परवा दिवशी, त्या GRचा आम्ही निषेध करतो. त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेटप्रमाणे जर त्यांनी ह्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतले, तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्यामध्ये खाली जे समाज आहेत, SC आहेत, ST आहेत, तर आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट तुम्ही करणार का? आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का? आणि मग ते स्थान आम्हाला पण देणार का? ते आरक्षण आम्हाला पण देणार का? ही आमची प्रमुख मागणी आहे. म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत. आमच्या OBCमध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही. ज्याप्रमाणे मराठ्यांनी काय बोलले? एक मिनिट तू ते टेक्निकल नको. त्यावेळी मुंबईचा ताबा घेतला होता ना, हे जे आंदोलन झालं ते मिळे जुळे सरकारने त्यांना येऊन दिले आणि हे तो आंदोलन अगोदर ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे झालंय. परंतु मुंबई बंद एक मोठं संकट मुंबईला गणपती उत्सव असताना सुद्धा त्यावेळी आंदोलन केलं. ही त्यावेळी ताकद दाखवली मराठा जातीने. परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने आम्ही जाऊ, कसाऱ्यापासून, खोपोलीपासून आणि पनवेलपासून मुंबईत येण्यालाच बंद करू. इथे दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावरून जातील. इथे आम्ही प्रयोग केले, रस्त्याच्या बाजूला साखळी प्रयोग केला आहे. आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोलमध्ये राहत नाही. या समाजाचा इतिहास आहे, गोळ्या घातल्या तरी घाबरत नाही, बंदुका ओचकून म्हणजे हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर करण्याचे एवढं आहे. परंतु आज आम्ही लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत. बोला. अरे सरकारच ते आहे, एकमेकाला सामील आहेत. 2 मुख्यमंत्री मराठा आणि जो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरल आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत. त्यांच्याकडे आम्ही मागत नाही.